सर्वांना नमस्कार. BLW न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत. 2026 नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. ज्या पद्धतीनं शेतकरी जून महिन्यामध्ये पेरणी करतो आणि पुढे त्या पिकाची राखण करतो, अगदी त्याच पद्धतीनं या सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये वैचारिक पेरणी करण्याचे ते दिवस आहेत. कारण या 3 महिन्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण महापुरुष, त्यांच्या जयंत्या आणि राष्ट्रीय उत्सव आपल्याला दिसून येतात. जसे की 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केलो आपण. त्यानंतर जेव्हा आपण जानेवारी महिन्याचा विचार करतो तेव्हा 12 जानेवारीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. त्याच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय उत्सव आहे. 11 पुढे फेब्रुवारीमध्ये 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. 11 एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती आहे. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव आपण साजरा करतोय. 25 एप्रिलला महात्मा बसवण्णा यांची जयंती असून 1 मेला महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो. हे सर्व राष्ट्रीय उत्सव आणि महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपल्याला वैचारिक बीज पेरणी करण्याचा तो काळ आहे. याच बीज पेरणीमधून उद्याचा खऱ्या अर्थाने एक वैचारिक वटवृक्ष या देशामध्ये निर्माण होऊ शकतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जयंतीमध्ये नाचणे हा भाग जरी क्रमप्राप्त असला आणि सध्याचा तो ट्रेंड जरी असला, तर तरुणांना आणि खास करून सर्वच लोकांनी नाचण्यासोबत वाचण्याची संस्कृती जर आपण वाढवली, तर ज्यावेळेस नाचणे आणि वाचणे एकत्रितरित्या येईल त्यावेळेस निश्चितच हे संपूर्ण महापुरुष पुन्हा एकदा आपल्याला दिशादर्शक ठरतील. या महापुरुषांनी जे तत्व सांगितलं, ज्यातनं व्यक्ती तर उभा राहतोच, पण व्यक्तीसोबत कुटुंब उभं राहतं, कुटुंबासोबत राष्ट्राची निर्मिती होते. हे राष्ट्र बलाढ्य करण्यासाठी या महापुरुषांनी आपल्याला जे वैचारिक बीज दिलेलं आहे, ते वैचारिक बीज आपण पेरण्याचं काम करण्यापूर्वी पहिल्यांसुरू आपल्याला यांच्या जयंतीनिमित्त, म्हणजे प्रत्येक पालकांनी ठरवलं पाहिजे की आता 12 जानेवारी आहे, तर त्याच्या 1-2 दिवस अगोदर मी माझ्या घरी राष्ट्रमाता जिजाऊचे विचार काय होते हे आम्ही सहकुटुंब समजून घेऊ. स्वामी विवेकानंदाचे काय विचार होते आम्ही सहकुटुंब समजून घेऊ. आम्ही एकत्रितरित्या त्यांच्यावर असलेला एखादा चित्रपट असेल, त्यांच्यावर असलेला एखादा प्रसिद्ध ग्रंथ असेल, याचं आम्ही वाचन करू, ते आम्ही पाहू. आणि पुढे मग अगदीच एक 4-5 दिवस जेव्हा जयंतीचा काळ येण्यापूर्वी जर आम्ही तो महापुरुष समजून घेतला, तर संपूर्ण पुढे वर्षभर आपण वैचारिकरित्या प्रगल्भ होऊ शकतो. आणि आजच्या घडीला ती काळाची गरज आहे. वर्षभर एखाद्या महापुरुषाचं वाचन होणं शक्य नसेल, तर किमान जयंतीच्या अगोदर 2-3 दिवस घरामध्ये जर आपण तो माहोल तयार केला, तर निश्चितच एक चांगली पिढी निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल. आणि ते वातावरण निर्माण करण्याचं काम 26 जानेवारीच्या 2026च्या निमित्ताने आपण सर्वजण करूया.